बीजेपी युवा युवती महानगर मोर्चे ने गरीबों में राशन किट्स तकसीम किए। कोरोना वायरस के फैलाव को रोकने के लिए पूरे मुल्क में इन दिनों लॉकडाउन किया गया है। लॉकडाउन से भले ही वायरस को फैलने से रोकने में मदद मिल रही है, लेकिन इसकी वजह से बड़े पैमाने पर बेरोजगारी और भूखमरी फैलने का अंदेशा पैदा हो गया है। लोग अपनी बुनियादी ज़रूरतें पूरी नहीं कर पा रहे हैं। ऐसे में लोगों की मदद के लिए मुख्तलिफ समाजी तंजीमें काम कर रही है। इसी सिलसिले में भारतीय जनता पार्टी युवा युवती महानगर मोर्चा महादेव मठपति मैडम की जानिब से गरीब ख़वातीन में राशन किट तकसीम की गई। राशन किट की तकसीम का यह अमल बीजेपी के महानगर सदर परवीन साले के हाथों अंजाम दिया गया। इस मौके पर बीजेपी पार्टी के युवा मोर्चे के सदर सोनू कल्याणकर, गणेश मठपति, वेंकट मोकल, मनोज जादव, अश्वनी सोनोले, सविता बेट के मौजूद थे। वाज़ेह है कि महादेव मठपति मैडम की जानिब से मौलिक मर्ज से बचाव के लिए पुलिस मुलाजिमीन में मास्क और सैनिटाइजर की बोतलों की तकसीम भी अमल में आई। कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय जे.पी. नड्डाजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी, चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या सूचना केल्या त्यानुसार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या मार्गदर्शनात आम्ही रोज कम्युनिटी किचनद्वारे तयार केलेले जेवण हे आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना देतोच आहे। याशिवाय शिधा वाटप देखील केला पाहिजे अशा सूचना आम्हाला पार्टीकडून आल्यानंतर आज त्याच अनुषंगाने आमच्या युवा नेत्या आदरणीय महादेवी मठपती यांच्या वतीने शिधा वाटपाचा कार्यक्रम विनायक नगर, पटेल नगर त्या भागातील खुशाल सिंग नगर कॉलनीतील ज्या वंचित घटक आहे यांना आज आम्ही शिधा वाटप केलं। यापूर्वी देखील महादेवी मठपती यांनी मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी किंवा व्यवस्थेमध्ये असलेले सफाई कामगार यांना केलेलं आहे। कारण कोरोना ही वैश्विक महामारी आहे, त्याच्यामध्ये जात पात धर्म पंथ पक्ष हे काही संबंध नाही। इथे एक माणूस घेऊन आपण सेवा दिली पाहिजे आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही फील्डवर जाऊन जे काम करत आहोत त्यापैकी आम्ही एक राजकीय पक्ष म्हणून काही सामाजिक संघटनाही काम करत आहे। त्या अनुषंगाने आमचं काम पुढे चालू आहे। महादेवींनी जो आज कार्यक्रम घेतला तो निश्चितच वखाणण्याजोगा आहे। आज जवळपास 150 ते 250 वंचित घटकांच्या महिलांना आम्ही शिधा वाटप केलेला आहे आणि हे अव्याहतपर्यंत जर दुर्दैवाने हे लॉकडाऊन चालू राहिलं परत पुढे तर आम्ही तयार भोजन आणि शिधा वाटप हे कायमस्वरूपी लॉकडाऊन जोपर्यंत असेल तोपर्यंत देण्याचा आमचा मानस। नगरच्या वतीने आज युवा मोर्चाच्या वतीने माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रवीण भाऊ यांच्या हस्ते आज आम्ही त्या ठिकाणी वेंकट मोकले आमचे उपाध्यक्ष, मनोज यादव, सोनू कल्याणकर युवाध्यक्ष आणि माझ्या सहकारी यांच्या वतीने आज आम्ही विनायक नगर, पटेल कॉलनी, गोविंद नगर, मगनपूर असे काही वंचित लोक आहेत त्यांना आज आम्ही मॅक्झिमम 201 लोकांना आम्ही आज शिधा वाटपाचं काम केलेलं आहे आणि इथून पण करणार आहोत। असंच आमच्या वतीनं जेवढे गरजूवंत आहेत, जे खरे वंचित आहेत त्यांच्यापर्यंत हे आमचं धान्य वाटप चाललेलं आहे। तसं आमच्या महानगरच्या वतीनं सगळं सॅनिटाईज त्याच्यानंतर हँडवॉश, आपले मास्क हे देतच आहोत। तरी पण आज आम्हाला साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला धान्य पण वाटप करायचं आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी धान्य वाटप केलेलं आहे।